विषयाच्या ऐवजी आपण जास्तीत जास्त रामावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आराम भेटेल की नाही? आराम कुणाला पाहिजे? इकडे जास्त उकडत आहे ना, हा मग सुटायला लागलंय खूपच. तर काय सांगितलं मी? रामावरती लक्ष केंद्रित केलं तर आराम सहज शक्य आहे. आणि पण लक्ष जर आरामावरतीच नुसतं असेल तर राम पण नाही भेटणार आणि आराम पण नाही भेटणार. त्यामुळे रामावरती लक्ष दिलं पाहिजे. तर रामायणामध्ये आपल्या सर्वांना जन्माचा प्रसंग तर बऱ्याच वेळेला आपण ऐकलाच असेल. बोलू नका नको. तर काय सांगत होतो? रामाच्या जन्माचा प्रसंग तर बऱ्याच वेळेला आपण ऐकला असेल. दशरथ महाराजांना पुत्र प्राप्ती नव्हती म्हणून ते पायस खीर भेटली आणि मग ती राण्यांना वाटली. 3 राण्या होत्या, त्यामध्ये तिघींना वाटली. आणि नुसती रामनवमीच नसते बरं काही, रामनवमी नसते. कुठली नवमी असते? भरत नवमी, शत्रुघ्न नवमी आणि लक्ष्मण नवमी सुद्धा त्याच वेळेला. प्रभू श्रीरामचंद्र पहिल्यांदा जन्म घेतले, त्यानंतर भरत, त्यानंतर शत्रुघ्न, लक्ष्मण एकाच दिवशी. थोड्या वेळाचा फरक होता आणि अंतराने जन्म घेतले. 4 पुत्र दशरथ महाराजांना झाले. आणि पुत्रप्राप्तीचा आनंद किती मोठा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि गृहस्थ जीवनामध्ये जर पुत्रप्राप्ती नसेल तर आनंद आहे का? नाही. त्यामुळे मुलं होणं गरजेचं आहे. तर विशेष करून कशासाठी? पिंडदान करण्यासाठी. शास्त्रामध्ये संतान उत्पत्ती गरजेची आहे गृहस्थांसाठी. पुत्रायते इति पुत्रः. पू नावाच्या नरकापासून जो वाचवतो त्याला काय म्हणायचं? पुत्र. काय म्हणायचं? पुत्र. आणि मग पुत्र किती लोक काय करत नाहीत पुत्र जन्माला आला की. आणि मग आजकालचे पुत्र कसे असतात? पुत्र असावा ऐसा गोंडा. त्याच्या ठिकाणी पुत्र कसा असतो? असं म्हणलेलं की पुत्र असावा ऐसा गोंडा ज्याचा 3 लोकी झेंडा. आणि आजकालचे पुत्र असावा ऐसा गुंडा त्याच्या हाती हिरो होंडा. आणि बायकोला फिरवतो, बायकोच्या मागं घोळतो गोंडा आणि आईबापांच्या डोक्यात घालतो धोंडा. असे पुत्र आहेत की नाही आजकाल? असू शकतात, अनेक जण असे असू. तर असे पुत्र का तर रामायण ज्याने ऐकले तो असा पुत्र होईल का? हो नाही. ज्याने रामायण ऐकले तो असा पुत्र कधीच होणार नाही. कारण प्रभू श्री रामचंद्रांनी आचरणामधून गोष्टी शिकवल्या. रामायणामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कॅरेक्टर रामायणातलं फार सुंदर असा संदेश या मनुष्य जीवनासाठी कसं जगायचं, कसं आपली नाती सांभाळायची, कसं कर्तव्य दक्ष असलं पाहिजे, आपलं कर्तव्य कसं निभावलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जीवाची बाजी लावली तरी चालायला, म्हणजे लावली बऱ्याच जणांनी जीवाची बाजी लावली. स्वतःचं दिलेलं वचन मोडलं नाही. आजकाल लोक खोटं पण बोलतात कलियुगात. किती खोटं. नेहमी खरे बोलावेच्या ऐवजी आता काय झाले? कधी कधी खरे बोलावे किंवा नेहमी खोटे बोलावे. हे आता आम्हाला शिकवायचे पूर्वी शाळेत सुविचार असायचा. हात जोडून आम्ही म्हणायचं नेहमी खरे बोलावे. आजकाल काय झाले? नेहमी खोटे बोलावे. कधी कधी खरे बोललं तरी कधी कधी खरे. आणि त्या खऱ्यावरतीच धर्म थोडासा टिकू नये. खरे लोक थोडेसे आहेत म्हणून कलियुगात धर्म थोडा राहिलेला आहे. तर मग प्रभू श्री रामचंद्राची कथा आपल्या जीवनामध्ये आराम भेटावा म्हणून ऐकली पाहिजे. त्यामध्ये अनेक प्रसंग आहेत. जन्माचा प्रसंग आपल्या सर्वांना माहितीच आहे, त्यामुळे आपण आज आपल्या सर्वांना माहिती असेल शबरीचा प्रसंग आपण ऐकणार. शबरी माहिती आहे ना? एक साधारण कुटुंबातली होती, भिलनी आदिवासी कुटुंबामध्ये. आणि त्या शबरीच्या घरी काय झालं की तिचा विवाह ठरला. मुलगी वयात आल्यानंतर विवाह होतो. आणि शबरीच्याही आईवडिलांना काळजी होती. मग विवाह ठरवला. विवाह ठरवल्यानंतर विवाहामध्ये मग आता त्या लोकांना जेवण घालायचं म्हणून त्यांच्याकडे जेवण म्हणजे काय साधारण जेवण नसतंय. आदिवासी लोक काय खाणार? तोडातोडीचा प्रोग्राम. आणि मग तशी रांगच लावली होती. एक 15-20 बकरी असतील, मेंढरं बकरे काय असेल ते असे लावलेले होते. एकाला एक बांधलेले. दावण असते की नाही, त्या दावणीला बांधले होते सगळे. आणि रात्री शबरी उद्या लग्न होणार आहे. त्या लग्नात सगळेजण उद्या सकाळी काय होणार? त्या सगळ्या जीवांची हत्या होणार. शबरी विचार करतीये आणि त्या मुक्या प्राण्यांकडे पाहतीये. ते सगळेजण ओरडत होते. बांधलेले कुकर ओरडत होते.
आणि ओरडत होते. नुसते ओरडतच नव्हते, जीवाच्या आकांताने ओरडत होते. जणू काही ते शबरीला सांगतायत की हे शबरी, तुझ्यामुळे आमचा घात होणार आहे, आम्ही मरणार, तुझं लग्न होईल, तू सुखात जाशील, तू कुठे तिथं राहशील, तिथे काय होईल, पण आमचा काय दोष आहे, आम्ही काय पाप केलंय, असंच ते विचारत होते जणू काय. आणि शबरी त्यांच्याकडे पाहते. त्या शबरीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. का? ती विचार करत होती की यांचा काय दोष आहे या मुक्या प्राण्यांचा, माझं लग्न होणार आहे, त्यांना मारून मला काय मिळणार आहे, किंवा उलट पापाचीच भरती होणार आहे, तर त्यांना मारायला नको. म्हणून शबरी काय करते, ती सगळी दावण सोडून देते आणि पळून जाते घरातून. कारण जर घरच्यांना समजलं तर घरचे जिवंत ठेवतील का? एवढं सगळं व्यवस्था केलेली, काही फुकट आले असतील का ते? नाही. त्यांनाही सोडून देते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालते इतरांचा जीव वाचवण्यासाठी. ही आहे जीवेदया. तर अशी जीवेदया जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये इतर प्राण्यांच्या प्रती निर्माण नाही होत, दया या सर्व भूतेषु असं म्हटलेलं आहे. दया, सर्व प्राण्यांप्रती दया असली पाहिजे. मग ते मुके प्राणी असतील किंवा काही असेल. बघा, इतकं आपण दुसऱ्या जीवांप्रती दयाळू असायला पाहिजे की त्या प्राण्यांना बोलता येतं का? त्यांच्यातल्या त्यांच्यात बोलतात ते, त्यांची भाषा त्यांना समजते, पण आपल्याला नाही बोलू शकत. मग बघा, एखादं कोंबडी किंवा एखादं बकरं कापलं तर ते त्याचा जीव गेल्यानंतर तरी सुद्धा अर्ध झालेलं, धडापासून वेगळं झालेलं शरीर थरथरत असते. किती भीती वाटली असेल त्या जीवाला, होते की नाही? असं आपल्या मुलाला, पोटच्या पोराला कोणीतरी बोलावून एखादी थोबाडी दिली किंवा जरी थोडं काही म्हणलं, आजकाल शाळेतले शिक्षक जरी बोलले तरी आईवडील भांडणं करायला जातात. आमच्या पोराला बोलायचं नाही, काही असू. पहिला विषय वेगळा होता, आता तसं राहिलं नाही. मग आमची पोरं म्हणजे ती आमची पोरं का हो? त्या कोंबड्या कुत्र्यांची पोरं नाहीत का ती? त्यांची पण पोरं आहेत की नाही? ते बोलू शकत नाहीत, ते ओरडू शकत नाहीत, ते मारू शकत नाहीत, म्हणून त्यांचे मुंडके मुरगळावे का आम्ही? नाही. पण हे लोकांना नाही समजत. आला श्रावण की तेवढं मग 1 महिना बंद करतात लोक. श्रावणात खायचं नसतं. आणि श्रावण झाला की कधी श्रावण संपतोय आणि कधी चालू होतंय असं काय काय लोक आषाढ तळायचं म्हणतात. आषाढ काय तर म्हणतात, असं माहित नाही. तर इतकं मग ही जीभ आमची लाचावली आहे काय करण्यासाठी? मांसाहार. मग ती शबरीने ते सोडून दिले, सगळे प्राणी पळून गेली. पळून वनात गेली, मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेली. ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन राहिली. आणि राहिल्यानंतर सकाळी ती शबरी काय करायची, त्या ऋषींचा आश्रम झाडून काढायची, झाडावरती वेगळ्या ठिकाणी राहायची आणि दिसायची नाही. ऋषी उठायच्या अगोदर सगळा आश्रम साफ करायची, सगळं स्वच्छता करायची आणि एका ठिकाणी जाऊन तिथं ती राहायची. आणि जंगलामध्ये जी काही फळं हे होती ती खायची. ऋषीने असं 7-8 दिवस होत होता. आश्रम कोण झाडून जाते नक्की, त्यांना कळेना. एक दिवशी मुद्दाम ऋषी लवकर उठल्यानंतर ती शबरी त्यांना तिथे दिसली आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं, तिला शिष्य रूपामध्ये स्वीकार केलं आणि आयुष्यभर त्या शबरीनं ऋषींची सेवा केली, मातंग ऋषींची सेवा केली. आणि मातंग ऋषी आता प्रत्येकाला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, जरा अवस्था, म्हातारे झाले मातंग ऋषी. आणि म्हातारे झाल्यानंतर मग त्यांना आता शरीर सोडायची वेळ आलेली होती. शबरी तेव्हाही त्यांची सेवाच करत होती. मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण संतांची सेवा केली पाहिजे. काय म्हटलेलं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग हरिनामे उपजे आवडी. हरिनामामध्ये आवड निर्माण होईल. काय होईल? आणि संतांच्या सेवेने काय होईल? वासनेचं बीज जळून जाईल म्हणलेलं आहे. मनामध्ये जी काही वासना, काम, भौतिक इच्छा आहेत, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, चांगली सून पाहिजे, नातवंड पाहिजे, जमीन पाहिजे, काय पाहिजे नाही, मला सगळंच पाहिजे. त्या वासना, इच्छा दूर जातील, निघून जातील संतांच्या सेवेमुळे. आणि मग हरिनामामध्ये आवड निर्माण होईल आणि आम्ही केवळ मग त्या रामनामामध्ये, रामचिंतनामध्ये आम्ही बुडून जाऊ. म्हणून संतांची सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे संत सेवा करायला पाहिजे. शबरीनं ती आयुष्यभर केली आणि आयुष्यभर जर गुरुची सेवा केली तर फळ काय प्राप्त होतं? गुरु जेव्हा शरीर सोडणार होते
त्या गुरुनी भक्त भगवंताचेच भक्त ऋषी होते, त्यांनी पण आयुष्यभर भक्ती केलेली होती आणि त्या सेवेचं फळ म्हणून त्या ऋषींनी सांगितलं, मातंग ऋषींनी, शबरी एक दिवस असा येईल की या आश्रमामध्ये तुला भेटायला प्रभू श्री रामचंद्र येतील. शबरी म्हणली, खरंच येतील गुरुदेव? प्रभू भगवंत येतील मला भेटायला? शबरी विचारते आणि गुरुदेव म्हणतात, हा येतील. गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते करिया ऐक्य, आरण करी हा मने आशा. गुरुमुख पद्म वाक्य, गुरुच्या वाक्यावरती जर विश्वास ठेवला तर आरण करीह म्हणे आशा. दुसरी कुठली आशा ठेवायची गरज नाही. गुरु जे सांगतील ते पूर्व दिशा किंवा ते होणारच आहे याच्यावरती विश्वास पाहिजे. संतांवरती, साधूवरती विश्वास पाहिजे. तर एकदा काय झालं की एका ठिकाणी पाऊसच पडत नव्हता आणि पाऊस पडत नसल्यामुळं साधूंना बोलवलं, कीर्तन कथा झाली. साधू म्हणले, उद्या पाऊस येणार. हजारो गावातले लोक सगळे जमलेले होते. उद्या पाऊस येणार म्हणले. उद्या पण कथा कीर्तन होतं आणि एवढ्या हजारो लोकांमधून एकच व्यक्ती फक्त छत्री घेऊन आला होता. महाराज आल्यानंतर म्हणले सगळ्यांना, बघा एकटाच छत्री घेऊन आलाय म्हणजे विश्वास कोणाचा होता माझ्यावरती? फक्त एकट्याचाच होता, बाकीच्यांचा विश्वास. पण ते म्हणले होते महाराज तसं पाऊस आला आणि बाकीचे भिजून गेले. तर साधूवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि विशेष करून गुरुवरती तर विश्वास ठेवलाच पाहिजे. नुसतं फॅशन म्हणून गुरु बनवून काय उपयोगाचं नाही. गुरु त्रिकालदर्शी असतात. मातंग ऋषींना माहिती होतं की या आश्रमामध्ये एक दिवस प्रभू श्री रामचंद्र येणार आणि मग ऋषी निघून जातात, शरीर त्याग करतात आणि शरीर त्याग केल्यानंतर ती शबरी गुरूंनी सांगितलंय म्हणून दररोज सकाळी उठायची, सडा रांगोळी करायची. रांगोळी होती नव्हती माहीत नाही तेव्हा. सडा तर टाकायची आणि मग जंगलात जाऊन फुलं आणायची आणि पूर्ण अशी झोपडी फुलांनी सजवून टाकायची. रस्ता थोडाफार जंगलात जिथपर्यंत शक्य होतं तेवढा रस्ता फुलांनी भरून टाकायची. का तर प्रभू येतील, आज येतील. गुरुनी सांगितलंय की एक दिवस येतील म्हणजे तो दिवस आजचा तर नसेल म्हणून रोज असं करायची. रोज फुलं टाकायची, रोज. आणि रोज बोरं आणायची. सर्वांना माहिती आहे शबरीची बोरं. ती बोरं खाऊन बघायची कुठल्या झाडाची बोरं चांगली आहेत, पुष्टी बोरं करायची. आणि जर आंबट बोरं असतील तर ती बोरं ठेवायची नाही. ती शबरी चांगली बोरं फक्त ठेवायची भगवंतांसाठी. इतकं प्रेम. आणि असं एक दिवस नाही, किती दररोज उठून दररोज असं करायला लागली ती. मग नित्य नेम, कुठल्याही गोष्टीचा नित्य नेम केला. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ माऊली म्हणतात. तर असा नित्य नेम शबरीनं आयुष्यभर केला, अनेक वर्ष केला. तरुण होती ती शबरी, म्हातारी होईस तर दररोजच असं करत राहिली. कधी येतील राम, कधी येतील राम, कधी. आजही येऊ शकतात, आज येऊ शकतात. आपल्यासारखी एखादं असेल तर कधी येणार आहे तेव्हा येऊ दे, बघू आल्यावर. असं म्हणलं असतं की नाही आपण, आल्या बघू. आता रोज रोज तेच काय करत, कधी तारीखच सांगितली नाही तर कशाला करा, आपण असं म्हणलं असतं की नाही. पण शबरीने तसा विचार केला का हो? शबरीला वाटायचं आज येतील. गुरुनी सांगितलंय ना एक दिवस म्हणजे तो दिवस आजचा तर नसेल ना. शबरी असा विचार करायला लागली आणि प्रेमाने या सगळ्या गोष्टी करायची. आणि जसं म्हणलेलं गीत आहे, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. कधी येशील. कधी कधी त्या शबरीचे डोळे पाणावायचे. जसे एखादी आई किंवा जसे एखादी संध्याकाळच्या वेळेस दिवसभर वाट बघायची, शबरी आज येतील, आता येतील, मग येतील, आता येतील, मग येतील. जसं एखादी गाय त्या गोठ्यामध्ये बांधलेली असते आणि संध्याकाळच्या वेळेस त्या वासरासाठी ती काय करते, हंबरते. हंबरुणी वासराले चाटते जशी गाय. तर तसं ती शबरी प्रभू श्रीरामचंद्रांची वाट बघायची. आता येतील प्रभू, आता येतील, असं करत करत तो दिवस निघून जायचा. परत संध्याकाळ व्हायची, परत ते सगळं केलेलं सगळं परत काढावं लागायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की परत नवीन उत्साहाने आज येतील प्रभू, नक्कीच येतील, का नाही येणार, आज तरी येतीलच.
म्हणून परत फुलं आणायची, परत सडा, परत त्याच गोष्टी, परत त्याच गोष्टी. तरी भक्ती अशी आहे, रोज तेच करायचंय, रोज तोच मंत्र जप करायचंय, रोज त्याच भगवंताचं दर्शन घ्यायचंय. पण संसारिक गोष्टी करताना कंटाळा येतो का आपल्याला? नाही. वैतागतात लोक, म्हणतात पण खूप वैताग आलाव, पण करायचं सोडत नाहीत. पण भक्ती करायचं म्हणल्यावर करू की नंतर, एवढं काम झालं की करू, संध्याकाळी करू, उद्या करू, जप करा म्हणलं की करतो दिवस निघून जातो कधी कधी आपला. तर आपण असं नाही केलं पाहिजे. पहिल्यांदा भक्ती करावी, त्याच्यातून वेळ भेटल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायला पाहिजेत, असं म्हणतात गुरु महाराज आमचे. तर मग ती शबरी अशी वाट बघत राहिली, अनेक वर्ष वाट बघितली. आणि मग भगवंत ऐकतात, भक्तांच्या मनातल्या इच्छा भगवंतापर्यंत पोहोचतात, कारण प्रत्येकाच्या हृदयात आहेत भगवंत. आणि त्या शबरीच्या मनातली इच्छा देवानी ओळखली. आणि ओळखल्यानंतर भगवंत जेव्हा वनवासाला आलेले होते, आणि वनवासाला आलेले असताना मग सगळ्या थोडं सांग. तर वनवासाला प्रभू श्रीरामचंद्र गेलेले असताना सगळ्या ऋषीमुनींना वाटायचं की प्रभूंनी आमच्या आश्रमामध्ये यावं. पण भगवंतांना ओढ लागली होती ती शबरीचा आश्रम कुठे आहे. कारण ती शबरी दररोज भगवंताला बोलवायची. आम्ही बोलवतो का? तुम्ही देवाला बोलवता का? रोज बोलवता का? सावळ्या ये रे सावळ्या ये रे बा पांडुरंग, सावळ्याला माझ्या ढवळ्या गाय, घुसळ्यानं घातलं ग रखुमाबाई, लोणी काढूनी केले तुप, देव भक्त एक रूप. जनाबाई अशी म्हणायची, सावळ्या ये रे सावळ्या ये विठ्ठला ये. कधी येणार विठ्ठल? आम्ही असं विठ्ठलाला बोलवतो का? पहिल्या ज्या स्त्रिया होत्या सकाळी सकाळी उठून जात्यावरती दळणं दळायच्या, तेव्हा ओव्या गायच्या. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ती जनाबाई बोलवायची त्या पांडुरंगाला, आणि बोलवल्याशिवाय देव येत नाही. हो, येतो का? का देव काय असंच न बोलवता येईल का कोणाकडे? नाही. आणि बोलवावं पण कसं लागतं? साधारण माणसासारखं नाही, ए सोम्या इकडे, ए गोम्या इकडे असं म्हणल्यासारखं नाही. देवाला रडून बोलवावं लागतं, आतून मनापासून बोलवलं तरच देव येतो. द्रौपदीनं पण बोलवलं. सुरुवातीला द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, तेव्हा तिला वाटलं की माझं मी स्वतःचा बचाव करू शकते, तेव्हा पण गोविंद गोविंद म्हणत होती. पण भगवंत नाही आले. शेवटी हात वर केले तरी पण देव आले नाही. शेवटी हात वर करून हे गोविंद, हे द्वारकाधीश असं म्हणून डोळ्यातून अश्रू पडायला आणि भगवंत तिथं प्रकट व्हायला. म्हणजे देवाला बोलवावं लागतं, पण कसं? तीव्रतेनी रडून बोलवावं लागतं. मनामध्ये तेवढा भाव, तेवढं प्रेम सगळं एकवटून ताकद लावून बोलवलं की मग देव येणार. कारण भगवंत सहजासहजी स्वतःला देत नाहीत, दुसऱ्याच्या हवाली करत नाहीत, दास बनत नाहीत. आधी आपल्याला त्यांचा दास. कसं दास बनावं लागतं? चैतन्य महाप्रभू म्हणतात, आश्लिष्यवा पादरताम पिनष्टुमाम अदर्शनात् मर्महताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः. असं म्हणतात की तुम्ही आता तुम्ही या, तुम्ही नाही या, पण मी मात्र बोलवायचं सोडणार नाही, किंवा मी तुमचे चरण सोडणार नाही. तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, तुटो हे मस्तक. नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. तुकाराम महाराज म्हणाले, काही जरी झालं तरी देवा मी आता तुझे चरण सोडणार नाही. तुम्ही काय करायचंय ते करा. मारोबी राखोबी जो इच्छा तो हार. तुमची इच्छा. आता तुम्ही काय करायचं? तुम्ही स्वतंत्र आहात. भगवंताला कोणी बांधून ठेवू शकतं का? आणि त्याला बांधायचं असेल तर तो देव फक्त कशाचा भुकेला आहे? भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, देवाला फक्त कशाची गरज आहे? प्रेमाची. प्रेमाचा भुकेला आहे. बघा यामध्ये म्हणलेलं आहे की ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिलटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला.
तुकाराम महाराज काय म्हणतायत, बोरे खाय भिलटीची, भिलनी होती शबरी, आणि ती शबरी रोज, मग ते गीत आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे की राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. माझ्या झोपडीचे भाग्य उजळेल म्हणे, आणि रोज दिवाळी, रोज दिवे लावायचे, आज येतील राम, आज येतील राम, आज येतील राम, आज येतील राम. असं अनेक वर्ष शबरी केली. आणि तुकाराम महाराज जसं म्हणतायत की त्या देवाला दुष्काळ, त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि मग ज्या ठिकाणी प्रेम भेटेल त्या ठिकाणी भगवंत लगेच जातात, लगेच प्रेम भेटेल त्या ठिकाणी. अष्टमा सिद्धीला न मनी क्षीरसागराला. अष्टसिद्धींना सुद्धा भगवंत किंमत देत नाहीत. त्यांच्याकडे अष्टसिद्धी आहेत पण तरी सुद्धा भगवंत त्यांना किंमत देत नाहीत. पभे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेच, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुकाराम महाराज म्हणतात सुदामाचे कोरडे पोहे, कोरडे पोहे भिजवलेले पण नव्हते. आपण तर त्या पोह्यात भिजवून त्याला भाजून त्याच्यात शेंगदाणे काय, कोथिंबीर काय, काय 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 टाकून खात असतो की नाही, पण कोरडे पोहे भगवंतांनी फूक मारून खाल्ले असे त्याच्यात. इतकं का तर प्रेम होतं सुदाम्याचं प्रेम, तसं त्या शबरीचं प्रेम. आणि मग भगवंत आले त्या शबरीसाठी भगवंत आल्यानंतर त्या शबरीला कळेना काय करावं आणि काय नको. इथं जर भगवंत आले तर तुम्ही काय कराल, किंवा तुमच्या घरी जर भगवंत आले तर तुम्ही काय कराल. जसं विदुराच्या घरी भगवंत गेले होते. विदुराणी स्नान करत होती, विदुराची पत्नी स्नान करत होती. तिच्या घरी भगवंत गेल्यानंतर भगवंताने आवाज दिला, कुणी आहे का घरात. अखिल ब्रह्मांडाचे नायक घरी येऊन आवाज देतात, कोणी आहे का घरात. ती विदुराणी पाहते तर श्रीकृष्ण स्वतः आलेत घरी. तिला कळे ना, कशी बशी ती साडी अशी गुंडाळली आणि तशीच बाहेर आली, साडी गुंडाळून शरीराला कशी तरी गुंडाळून पटकन. भगवंत आले ना, काय करावं त्या गडबडीत. तिथं काय आता द्यायला काही नव्हतं घरात. केळं होती, ती केळं आणली. काय तुम्ही केळं किंवा कण्या पण म्हणतात काही जण, विदुराच्या कण्या खाल्ल्या भगवंताने. ती केळं आणली आणि प्रेमाच्या अति उत्साहामध्ये, अति ह्याच्यामध्ये ती केळाची साल काढायची, साल द्यायची आणि केळं टाकून द्यायची. त्या देवानी काय म्हणावं का हो, काहीच बोलले नाहीत भगवंत. फक्त तिच्या मुखाकडे पाहत होते. ती इतकं तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते की भगवंत, साक्षात भगवंत माझ्या घरी आले. कृष्ण विठ्ठल माझ्या घरी आले. परमात्मा रूपानं तर भगवंत हृदयामध्ये आहेतच. ए बाळा शांत बस खाली. आणि मग ते केळाच्या साली भगवंत खातच होते. आणि तोपर्यंत विदुर आले आणि विदुर आल्यानंतर विदुर म्हणते, अगं काय वेडी झालीस की काय खाऊ घालायला लागली देवाला. तेव्हा विदुराणी भानावर येते. तेव्हा तिला कळतं की आपण, पण भगवंत म्हणले नाहीत का, तर भगवंत केळाच्या सालीचे नाही, कशाचे भुकेले आहेत, प्रेमाचा दुष्काळ तयाला म्हणलेला आहे. त्या देवाला भक्तांच्या प्रेमाचा दुष्काळ तसा तर नाहीये, पण तरी सुद्धा जो कोणी भगवंताप्रती प्रेम प्रदर्शित करतो, का भगवंत अवतार धारण करतात, काय गरज आहे त्या देवाला अवतार घेण्याची, कुणासाठी, आमच्यासाठी. पण आम्ही काय करतोय, आम्ही संसारात अडकलोय, आम्ही त्या संसारात गटांगळ्या खातोय. मग भगवंत येतात कशाला, त्या संसारातून वर काढायला आम्हाला. त्यांच्या लीला कथा, आता जी आपण कथा ऐकतोय, श्रवण करतोय, ती कथा श्रवण केल्याने आम्ही काय होणार, संसारातून मुक्त होणार. कथा ऐकली की काय होतं, भगवंताची कथा ऐकल्यानंतर संसारातून मुक्ती प्राप्त होते, भगवंताची भक्ती प्राप्त होते, आणि मग आम्ही भगवंताला प्राप्त करू शकतो. म्हणजे भगवत धामामध्ये आम्हाला स्थान भेटेल. आणि म्हणूनच भगवंत येतात. नाहीतर मग गीतेमध्ये वगैरे अनेक कारणं सांगितली आहेतच. आणि मग हे भक्ताशी विशेष आदान प्रदान, जसं आता शबरीशी भगवंत करतायत आदान प्रदान, तसं आपणही त्या भगवंताशी आपलं नातं जोडलं पाहिजे. नुसतं म्हणायचं नाही विठ्ठल माझा 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 माझा. अहो माझा पण कुठल्या अर्थाने माझा पती, माझा बंधू, माझा चुलता कोण. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता,
बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. काय उतरी पहिलं पारू, कृष्ण माझा. सगळं काही कृष्णच आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. मग ह्या जगातली जी नाती आहेत, ह्या जगातल्या नात्यांचं काय? तुम्ही म्हणाल सगळं कृष्ण असेल तर या जगातल्या नात्यांचं काय? ही तात्पुरती आहेत, टेम्पररी आहेत. ही सगळी नाती तुटणारी आहेत आणि सगळी स्वार्थीपणाचीच आहेत नाती. पण भगवंताचा काय स्वार्थ आहे का? नाही. भगवंत काय परमात्मा रूपाने भगवंत शेवटपर्यंत सोबत राहतात. आणि मग भगवंत आले, शबरीला भेटले, शबरीने भगवंताचं स्वागत केलं, डोळ्यात अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत, बसायला आसन दिलं, भगवंत बसले आणि जी बोरं आणली होती ती बोरं खायला दिली. लक्ष्मणजींना थोडंसं हे वाटलं की ती बोरं, अखिल ब्रह्मांडाचे नायक, काय भोग लागतो भगवंतांना मंदिरामध्ये सुद्धा. 12 कमीत कमी 12 पदार्थ असतात वेगवेगळ्या प्रकारच्या चवीचे, आणि ही ती बोरं खाणार भगवंत. लक्ष्मणांना थोडंसं हे झाल्यानंतर पण भगवंताने ती बोरं आनंदाने, शबरी स्वतःच्या हाताने खाऊ घालायला लागली भगवंतांना प्रेमाने. कौन कहते हे भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं. यशोदेसारखं तुम्ही बनवून, भगवंताचं आई तुम्ही बनवून भगवंताला खाऊ घालायला लागलात तर मग भगवंत खातील. तर रोज खाऊ घालता का तुम्ही भगवंतांना? घरच्या देवाला रोज खाऊ घालताय का? कोण कोण घालतं खाऊ? नाही घालत तुम्ही खाऊ? रोज भोग लावत नाही? रोज नैवेद्य कोण कोण दाखवतं घरी? रोज दाखवतंय का? सकाळ संध्याकाळ? आणि संध्याकाळी का खात नाही? देवाला भूक लागत नाही? तुम्हाला लागते, देवाला लागत नाही का भूक? रोज 2 टाइम नैवेद्य दाखवलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवावं. एका व्यक्तीला जेवढं लागतं तसं 2 व्यक्तीचं ठेवलं तरी चालेल. विठ्ठल आणि रुक्मिणी 2 आहेत की नाही? ते पण आपल्यासारखे आहेत की नाही? भगवंत व्यक्ती आहेत की नाही? त्यांना खायला लागत नाही का? तुळशीपत्र ठेवायचं त्याच्यावरती, भाजीवर, भातावर, चपातीवर 1 ग्लास पाण्याचा ठेवायचा आणि भगवंताचं ताट वेगळं असावं. वेगळं ताट करून ते भगवंताला त्यामध्येच भोग, रोज त्या भगवंताचं ताट. आणि स्वतः खायच्या आधी आणि करताना पण काही टेस्ट करायचं नाही, ते आधी देवाला दाखवायचं, मग परत ते प्रसाद म्हणून आपण खायचं. मग काय होतं? प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. आणि ते प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भगवंताप्रती प्रेम निर्माण होईल. मुच्चन्ते सर्व किलबिषे भोज्यन्ते ते अघम पापा ये पचन्त्यात्मकारणात. सगळी किलबिष, सगळ्या बाधा नष्ट होतात जेव्हा प्रसाद आपण खातो तेव्हा. छोटी छोटी आहे ही भक्ती आहे. जे खातोय त्यात भगवंत दाखवून खावा, झाली भक्ती. किती सोपी आहे. तर ते शबरीनं भगवंतांना बोरं खाऊ घातली. भगवंत बराच वेळ तिथं थांबले. शबरीने हळद होती, पाणी प्यायला दिलं, सगळा पाहुणचार वगैरे व्यवस्थित झाला. आणि मग शबरीला गुरूंची आठवण झाली की माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की तुम्ही येणार, आणि ज्या दिवसापासून सांगितलं होतं ना त्या दिवसापासून मी तयारी करते तुम्ही येणार म्हणून, आणि आज तुम्ही साक्षात आलात. धन्य ते माझे गुरुदेव. तर आपल्याला मनुष्य जीवनामध्ये गुरु का केला पाहिजे? तर गुरु काय करतात? आपल्याला भगवंतांशी भेटवतात. गुरु हा आपल्या आणि भगवंताच्या मधला जोडणारा दुवा आहे, आशीर्वाद आहे. तर असं म्हटलेलं आहे की गुरु हे साक्षात भगवंतच आहेत एक प्रकारे. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रैर उक्तस्तथा भाव्यतयेव सद्भी. तर आमचे सुद्धा परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज गुरु आहेत आमचे. तर आमच्याकडे दीक्षा असते, हरिनाम दीक्षा, आणि त्यावेळेस नाव दिलं जातं, दीक्षित नाव. तर महाराजांनी एका माताजींना, पुण्यातल्या एक माताजी आहेत, त्यांना नाव दिलं रामनवमी देवी दासी. आणि परवाची जी रामनवमी होती ना त्यांची दीक्षा झालेली आहे. तर गुरूंना त्रिकालदर्शी असतात गुरु. जसं शबरीचे जे गुरु होते त्यांनी सांगितलं की तुला राम भेटतील, तर आमच्या गुरु महाराजांनी सुद्धा नाव दिलं त्या माताजींना रामनवमी देवी दासी. आणि बरोबर परवाच्या रामनवमीच्या दिवशीच त्या माताजींनी शरीर सोडलं. आलं का लक्षात? तुमच्या काही लक्षात येते का मी काय सांगतोय ते? तर गुरु त्रिकालदर्शी असतात. म्हणजे महाराजांना आधीच माहिती होतं की ही रामनवमी देवीदासी आहे. रामाच्या लीलेमध्येच त्या माताजींनी देहत्याग केल्यानंतर आता रामनवमी दिवशी अनेक बाकीचे पण लोक सोडत असतील, कधी कधी सोडतात, काही लोक सोडू शकतात. आणि त्याने आयुष्यभर हरे कृष्ण महामंत्राचा जप केला, भगवंताची कथा ऐकली, आणि बरोबर रामनवमीच्या दिवशीच, बघा किती भाग्याची गोष्ट आहे,
तर गुरूंना माहिती असतं आपण आपलं आधीचं पण कर्म माहिती असतं, सध्या काय करतो हे पण गुरूंना माहिती असतं, आणि पुढं काय होणार आहे आपली गती हे पण गुरूंना माहिती असतं. गुरु त्रिकालदर्शी असतात. तर त्यामुळं गुरुचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडेफार काही नियम असू शकतात, अटी असू शकतात. तर त्या अटींचं, गुरूंच्या वाक्याचं, एका शिष्याचं कर्तव्य आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, गुरुनी जे सांगितलेलं आहे, जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. गुरु तत्वदर्शी असतात. मग त्या गुरूंचं काय केलं पाहिजे, पहिल्यांदा प्रणिपात, त्यांना नमस्कार करा. नमस्कार करून काय करा, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्यांची सेवा करा. आणि सेवा केल्यानंतर त्यांना प्रश्न विचारा, मी कोण आहे, के आम्ही केने आमार जारे तापत्र आहे, मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, मला इथं दुःख का भोगावं लागतंय, मी त्या भगवंताला कधी प्राप्त करू शकेन, त्याच्यासाठी काय साधन भजन मला करावं लागेल, असे प्रश्न गुरूंना विचारायला पाहिजेत. आणि मग गुरु आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि गुरुच्या मार्गदर्शनानुसार आपण आपला जीवनक्रम जर चालू ठेवला तर एक दिवस आपल्याला जसं शबरीला भगवंत प्राप्त झाले तसं काय होईल, आपल्याला सुद्धा भगवंत प्राप्त होतील की नाही. कोणाकोणाला विश्वास वाटतोय आपल्याला प्राप्त होतील भगवंत. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ज्या ठिकाणी शबरीच्या गुरूंनी प्राण सोडला होता ते ठिकाण शबरीने प्रभू श्री रामचंद्रांना दाखवलं. प्रभू श्री रामचंद्र त्या ठिकाणी नमस्कार केले. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले होते. तर एक दिव्य वातावरण त्या ठिकाणी होतं. अशा प्रकारे शबरीने स्वतःच्या जीवनाचं कल्याण केलं. तर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर कशाची आवश्यकता नाही बरं का. जसं कुंती महाराणी त्यांच्या एका प्रार्थनांमध्ये म्हणतात, भागवतामध्ये उल्लेख आहे, त्यामध्ये म्हणतात त्या, जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभीर येधम मदपुमान नैवार्हत्य विधातुम वै त्वामकिंचन गोचरम. काय म्हटलंय, तुमचा जन्म कुठल्या कुळात झालाय देव कधी बघत नाही, भगवंत कधीही बघत नाही. शबरीचा जन्म भिलनी आदिवासी कुटुंबामध्ये झाला होता. देवाने बघितलं का काय, काही नाही. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. प्रेमाचा दुष्काळ याला म्हणतात तुकाराम महाराज. आणि ज्याचं प्रेम आहे, मग तो कुठल्याही जाती जमाती कुठल्याही कशातही जन्म घेतलेला असू द्या, भगवंत त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याच्या भक्तीने, त्याच्या सरळ हृदयाने, त्या हृदयामध्ये प्रेम असेल तर भगवंत लगेच आकर्षित होतात. जन्म ऐश्वर्य, शबरीकडे काय ऐश्वर्य होतं का, काय पैसे होते, अडका होता, मोठा बंगला होता, घर होतं, गाडी होती, काय होतं का, काहीच नाही. जंगलात राहिली, साधूची सेवा केली आणि भगवत प्राप्ती झाली. जे मनुष्य जीवनाचं लक्ष्य आहे, जन्म ऐश्वर्य श्रुत कीर्ती. मोठी मोठी लोक असतात समाजामध्ये, अनेक राजकारणी असतात, अनेक मोठी लोक असतात, समाजसेवी असतील, काही असतील, नेते असतात अनेक. मग त्यांच्याकडे जास्त पैसा आहे म्हणून देव असतो का त्यांच्याकडे, नाही. भगवंताला काही कशाचीच आवश्यकता नाही. जन्म ऐश्वर्य श्रुत श्री संपत्ती, किती एकर जमीन आहे तरच देव येईल घरात, असं होतं का, नाही. किंवा किती मोठा बंगला आहे, गाडी आहे की नाही, असं काय आहे का, नाही. श्रुतश्री भी. तर त्वाम अकिंचन, अकिंचन काहीच नसणारे, ज्यांच्याकडे स्वतःला काय स्वतःची जागा जरी नसली पण ते भजन करत असले. आता साधूंकडे काय असतो, काय असतं का, तर त्यांच्या नावाचं खातं सुद्धा नसते बँकेत, तरी सुद्धा काही काही लोकांना आश्चर्य वाटतं, हे कोशे महाराज लोक गाडीतनं फिरतात मोठ्या मोठ्या, असं वाटतं लोकांना. का फिरतात ते, कारण देणारे कोण आहेत, भगवंत आहेत. तर पण कधी देतात भगवंत, भजन करावं लागेल. आता येताना माताजी सांगत होत्या की म्हणे मी देवाकडे कधी काही मागितलं नाही बरं का प्रभूजी, माताजी सांगत होते येतानाच. तर कधी मागितलं नाही, पण देव इतके द्यायला लागलाय आता द्यायचं पण बंदच करेना म्हणे, का तर आम्ही भक्ती करतोय. तर देव असं म्हणतोय, त्या म्हणतायत, त्यांचं स्वतःचा साक्षात्कार होता, मी भक्ती करते तर भगवंत द्यायचे थांबवणच झालेत आता. तर त्यामुळे भक्ती केलं की लागणाऱ्या गोष्टी देव देतो. अहो, ज्याला चिमणीला सुद्धा दाना पाणी भेटते की नाही, किंवा एखादा मूल जन्म घेतला बरोबर त्याच वेळेत आईच्या स्तनामध्ये दूध येतं. कुणाची हे आहे सगळी
भगवंताची आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. मग जगण्यासाठी जास्त धडपड करायची आवश्यकता नाही. जे आहे तेवढं नशिबात प्राप्त होणारच आहे. आणि मग जे आहे त्याच्या ह्याच्या सुखामध्ये राहून ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि त्या समाधानामध्ये मग भक्तीचं वातावरण असावं. भक्ती करावी आम्ही. आणि मग भक्ती केल्यानंतर भगवंत आमच्या घरी येतील. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापी जन्मांतरीची न लगे सायस जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. सुखासुखी नारायण आले की नाही? प्रभू श्रीरामचंद्र शबरीकडे आले की नाही? आमच्याकडे येतील की नाही? आमच्याही हृदयामध्ये येतील की नाही? हृदयात आल्यानंतर त्यांना हृदयबंदी हाणा केला कोंडून ठेवावं लागेल तुम्हाला. आणि कोंडण्यासाठी कुलूप लावावं लागेल. कशाचं कुलूप? प्रेमाचं कुलूप. प्रेमाचं कुलूप लावलं तर राहतील भगवंत. आणि त्याची चावी पण स्वतःकडे ठेवावं लागेल, त्याला जाऊच द्यायचं नाही म्हणून. तर अशा प्रकारे आपण त्या भगवंतांना जवळ करावं. आणि त्याच्यासाठी कलियुगामध्ये एकच मार्ग आहे, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलो नास्त्यैव 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 गतिरन्यथा. त्यामुळे आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद आपल्या सर्वांचे खूप खूप.